शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कारागृहातून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे। आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की 2015 मध्ये शिर्डीत बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजवली म्हणून सागर शेजवळ या दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती। यातील 9 आरोपींपैकी योगेश पारदे राहणार कोल्हार तालुका राहता जिल्हा अहमदनगर हा एक आरोपी सध्या कोपरगाव येथील कारागृहात शिक्षा भोगवत आहे। आज मध्यरात्री त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला। योगेश पारदे याने छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती कारागृह प्रशासनाकडे केली। यावेळी रुग्णालयात नेत असताना ड्युटीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाले आहेत। दरम्यान यापूर्वी कोपरगाव कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर आता जेलमधून थेट आरोपीच पळून गेल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे।